सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार मित्रांनो, 10 जुलै ते 15 जुलै दरम्यान महाराष्ट्रात नेमका कुठे पाऊस होणार आणि कोणत्या भागात पावसाची उघडीप असणार याविषयीचा सविस्तर अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा आणि ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राइब नक्की करा। आपण या ठिकाणी बघू शकता, कोकण पट्ट्यात मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार आणि तसेच कोकण पट्ट्याच्या या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला 10 ते 15 जुलै दरम्यान मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दर एक दिवसाआड झालेला पाहायला मिळेल। भाग बदलत हा पाऊस होऊ शकतो। उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशच्या भागात पाहिले असता नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरांमध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह 10 ते 15 जुलैच्या मध्ये झालेला पाहायला मिळेल। मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव एकंदरीतच मराठवाड्याच्या या सर्वच परिसरांमध्ये आपल्याला 10 ते 15 जुलै दरम्यान मोठा पाऊस बघायला मिळणार नाही, मात्र ढगाळ वातावरण आणि या दरम्यान काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राचा जो भाग आहे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर या सर्वत्र परिसरात देखील आपल्याला 10 ते 15 जुलै दरम्यान अधूनमधून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। विदर्भामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम एकंदरीतच विदर्भाच्या सर्वच परिसरांमध्ये 10 ते 15 जुलैच्या दरम्यान आपल्याला ढगाळ वातावरण आणि दर एक दिवसाआड हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, हा जो भाग आहे नवसारी, वायरा, वलसाड, अहवा, साक्री, अंमळनेर, श्रीपूर, त्यासोबतच सुरत, वायरा, अहवा, पेठ, मनमाड, जव्हार, बोईसर, वाडा, घोटी, कोपरगाव, अकोले, श्रीरामपूर, त्यासोबतच इकडे कुळगाव, बदलापूर, पेन, लोणावळा, मंचर, शिरूर, तसेच जामखेड, पाथर्डी, कर्जत, दौंड, लवासा, मुरुड, जंजिरा, महाड, महाबळेश्वर, दापोली, चिपळूण, लोणंद, बारामती, इंदापूर, अकलूज, पंढरपूर, सांगोले, पाटण, विटा, ईश्वरपूर, राजापूर, सांगली, तसेच विजयपूर, निप्पाणी, कणकवली, सावंतवाडी आणि पणजीच्या भागात देखील आपल्याला आज रात्रीपर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळू शकतो। तसेच इकडे बघितले असता बार्शी, धाराशिव, इंदापूर, उदगीर, अहमदपूर, देगलूर, तसेच धर्माबाद, निजामाबाद, परळी, केज, जामखेड, पाथर्डी, माजलगाव, त्यासोबतच परतूर, अंबड, पैठण, जिंतूर, उमरखेड, पुसद, अरणी, पांढरकवडा, आदिलाबाद, त्यासोबतच वाशिम, मेहकर, चिखली, भोकरदन, कारंजा, लाड, अकोला, खामगाव, बोदवड, सेवगाव, तसेच इकडे बुरहानपूर, चोपडा, अंमळनेर, अकोट, अचलपूर, धरणी, आर्वी, काटोळ, वरुड, त्यासोबतच मुलताई, बेतूल, तसेच खंडवा, संवत्सर, छिंदवाडा, शिवनी, रामटेक, तुमसर, तसेच नागपूर, साकोली, देवरी, खैरगाव या परिसरात देखील आपल्याला येत्या काही तासांमध्ये राज्यातील वातावरणात बदल होऊन हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।